नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आम्ही आता सगळे चाललोय, हे बघा सर्वांची फोटोशूट चाललेला आहे इथं आहे ना। सगळा मस्तपैकी रेडी झालेत। इकडे हायकोर्टाचे वकील आलेत आणि इकडं शेंडीवाले बाबा आलेत आणि हा बिचारा सुजलला कपडेच नाही हो, हाफ पॅन्टीवर येतोय बिचारा। आणि हा टकल्या इकडून आलेला आहे आज, हा बघा। आणि त्यामध्ये आमच्या आईने मोठा गोंधळ घातलाय। आई रुसून बसल्यात, त्या म्हणतात तुम्ही सगळ्या चालल्या। आता ह्या परिस्थितीत मित्रांनो तुम्ही सांगा यांना कुठं घेऊन जायचं। आणि आम्ही चाललोय आता धरण बघायला, माणिक डोहचं धरण बघायला। तर ते धरण चढायला वरती चालत जावं लागणार। यांना कुठं नेणार तिथं? यांना नेऊन नुसतं गाडीत बसून काय फायदा आहे का? नेल्यासारखं फिरायला मिळालं तर ठीक आहे ना, नुसतं न्यायचं आणि आणायचं काय फायदा आहे का? म्हणून आईला म्हणलं तुम्ही घरीच बसून राहा, पण त्या आमच्यावरती फुगल्या, रुसल्या सॉरी आहे ना। सगळे निघाले ते बघा। तर मित्रांनो मी कशी दिसते तुम्हाला माझा लुक दाखवत्या ना। कशी आहे, कशी वाटते? पॅन्ट पहिल्यांदा नाही घातली, गावी आली की घालते, मुंबईला घालत नाही। अरे चल, काय आहे टायगर नाटक करतो रे तू? हा काय हू करतोय? दिसतंय ना मग हे काय, म्हणून तर काढते। तमाशा बघून बघून लय माणसं थकलीत रात्रभर। पर तमाशावाला बायांवर नाचून नाचून हे काय, पर टोप्या उडू उडू नाचत होते। हा चला 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 चला। ए टायगर आपली गाडी नाही, आपली नाही। दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर। आपली गाडी नाहीये ती, अरे आपली नाही। अरे चला 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 चला, भाग भाग, मम्मीला बघायला येतोय तू सारखा। रिक्षाने जायचं का टायगर आपण? खोलायची? तुला येते खोलता? चला मित्रांनो आता बसले गाडीमध्ये आणि हे बघा डबल सीट झाले आमची। एका सीटवर दोघी दोघी बसले, मागं या दोघी आहेत आणि इकडे आहे टायगर। टायगरने यांना मस्त सगळं आता केसांनी रंगवून टाकणार आहे। हे काय झालं यांच्या गाडीला? काय झालं? अच्छा, मी म्हणलं काय झालं? हे बघा इथे पेट्रोल भेटतं, किराणा मालाच्या दुकानात पेट्रोल भेटतोय वा, बरे आहे इथं, मस्त आहे ना। पेट्रोल भेटतात कुठं पण, किराणा मालाच्या दुकानात पेट्रोल, बरं आहे ना, मस्त आहे। आणि तर चला मित्रांनो आता जायचं आहे आम्हाला माणिक डोहचं धरण बघायला। ॲक्च्युअली आम्ही तिकडे ना हे बघायला जाणार होतो, वाघ रस्त्यातून असं वाघ बघायला जायचं होतं। पण आमचे जे मामा आहेत तिकडं, तर ते मामा म्हणतात ते वाघ आता दिले सगळे सोडून, ते वाघ स्वतः तुम्हाला भेटायला येतील, तुम्ही काही वाघ बघायला येऊ नका। तर म्हणलं बरोबर आहे, वाघ असे स्वतःहून भेटायला येतात गावोगावी, त्यामुळे म्हणतात आता काही ते आपलं म्हणजे वाघ निवारा केंद्र आहे तिथे। हा वाघ 40-45 वाघ आहेत ना तिथं माणिक डोहला, पण अलाव नाही तिथं, अलाव नाही, ते केंद्र शासनाचं आहे ना। त्यामुळे ते मामा बोलले, मामा म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला आहेत ना आमचे ते, तर त्यांना कसं परमिशन होती अशी भेटायला द्यायची पहिले, पण आता ते म्हणतात ते केंद्र शासनाकडे गेलं आहे ना, त्यामुळे आता तिथं बंदी आणलेली आहे, पर्यटकांना भेटू देत नाहीत असं झालं आहे। म्हणून म्हणलं चला नाही वाघ तर तिथलं आपण माणिक डोहचं धरण तरी बघूया ना। मधून जातो मुंडेवाडीतून, नवीन मार्ग आहे हा। तर आम्ही मित्रांनो तिकडून जुन्नरच्या रस्त्याने नाही गेलो, आता इथून कुठून काढलाय रस्त्याने, मस्त आहे, शॉर्टकट आहे वाटतं। मित्रांनो आम्ही आलोय आता माणिक डोहात आणि इथं बघा हे कुत्रे म्हणतात की वाघाची शिकार करतात। तर वाघाची शिकार करतात बरोबर, टायगरला बघूनच पळालेत। अरे असे कसे रे तुम्ही वाघाची शिकार करणारे? काय टायगरला नाही नाही जात, अहो ते बघून पळतायत, काय नाही जात।
तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते, या गावामध्ये आहेत ना वाघ बरेच प्रमाणात आहे. तर त्यांनी ना इथं वाघाला एक पिंजरा लावला आहे. हा बघा, या मामांचं घर इथं आहे आमच्या. आणि ना हे बघा, हे त्यांचं ट्रॅक्टर आहे, इथं गाडी आहे हां. आणि हा बघा वाघाचा पिंजरा, हे बघा वाघासाठी त्यांनी इथं पिंजरा लावून ठेवला आहे. पुष्कळ प्रमाणात वाघाची इथं संख्या आहे ना, भरपूर आहे. म्हणून ना हे बघा आहे ना, वाघ असा यांचा येतो ना इथं रात्रीचा 8-9 वाजता. वाघाचा ना रहिवास एवढा आहे ना इथं. आणि हे गाव बघा असं कसं पूर्ण ना डोंगर दरीमध्ये वसलेलं आहे. चहूबाजूने असं डोंगर आहे आणि शेती भरपूर आहे, अशी मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ऊस आहेत आणि कांदा वगैरे अशी सगळे प्रकारची लागवड इथं केली जाते. आणि त्यामध्ये वाघाची संख्या जास्त आहे. त्यासाठी त्यांनी 2 कुत्रे पाळलेले, पण ते 2 कुत्रे माझ्याच वाघाला बघून पळालेत. ओ मामा, काय तुमचे हे वाघमारे असे कसे काय? हा ना बघा, आमच्या वाघमाऱ्याला बघून सगळे लांब पळाले. आणि मग खरा वाघ आला तर काय करतील ते? भुकतात. हा नाही, तो पिंजरा लावलाय. हा टायगर वाघाला पकडशील ना तू? यांच्या इथं वाघ येतो, राहतो इथं, राहशील का इथं? अरे इथं बघा मित्रांनो, ए चोप, तो वाघ नाही आहे, तो टायगर आहे. ए तिकडे ती म्हैस बघा मान वर करून बघत बसले. हे बघा, बापरे काय मस्त गोठा आहे इथं. वाव, किती छान असा गोठा बांधलाय. वा मस्त, एक नंबर. आणि ही म्हैस बघा, काय 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 चंपा, ए चंपा. आणि खाली बघा त्यांना मस्त असं छान केलं एकदम. शेणाचंच असं सगळं शेण सुकून असं टाकलेलं आहे. वा छान. आणि आंबे बघा, बाबा आंबे बघा किती मोठे मोठे आलेत, एकच नंबर. आंबे बघा, आंब्यावरती हे आले. हा बघा आंबा. ए माझा टायगर आहे, तो टायगरला भुकायचं नाही ना. बघा बच्चरा, शिंग मारायला येतोय, शिंग मारायला येतो, मला शिंग मारायला येतो. अरे एवढ्या लांब पळून भुकायची काय गरज आहे का? हा माझ्या टायगरला सोडू टायगरला. हा त्या आतमध्ये ना किती छान बनवलंय, भारी बनवलं. मी तेच दाखवलंय. किती होत्या? 16 गायी होत्या बघा आता. आणि गोठा किती भारी बनवलाय, खाली शेणाचा सुक्क शेण तुम्ही पूर्ण पसरवलंय ह्याच्यामध्ये. इथं पण तो हवा, तो मोकळा गोठा बघितला. हा बघू दे. हा इथं हे चारा कापायची मशीन पण आहे. अरे वा, हे बघा मित्रांनो, हे आमच्या मामाचा गोठा इथं किती स्वच्छ आहे बघा, आहे ना. आणि कोंबड्या पण आहे. आता हे बघा इथं प्रत्येकाला असं खायला ठेवलेलं आहे खाद्य त्यांचं. मित्रांनो ट्रॅक्टर चालवायला या, चालू नाही चालूच होत नाही. पण माझ्या टायगरला बघायला बघा कोण आलंय, पण हिम्मत काय पुढं होत नाही यायची, आहे ना. नाही नाही नाही, काय नाही काय नाही. हा बघा एक रॉटव्हीलर आहे इथं. टायगरला बघतोय तिथून. कोण आलंय आले माझे लॉट व्हीलर आलंय ना, लॉट व्हीलर आलंय. हा तुझा फोटो काढू. हा टायगरची दोस्ती घालायची. हा नको, ही चावल ना बाबा. नको जा दिलू, जा बाबा. आमचा तुमच्याशी परिचय नाहीये बेटा. हा नको. आले माझे दिल्लू आले माझे दिल्लू आला आले मेरे दिल्लू आली. या ना. अगं माझ्या सोनं ती वास घेते ना, टायगरचा वास घेते. नको माझ्या टायगरची वाशी ना घ्यायची. आम्हाला भीती वाटते तुमची तोंड बघून बाबा, तुम्ही लय डेंजर दिसता. नो नाही काय नाही. याचं नाव काय?
जॉनी 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 यस पप्पा जॉनी जॉनी जा घरी जा. टायगर पण आमचं चांगा आहे जॉनी जॉ जॉ जॉ. अगं माझं बाळ ते ग माझं सोनं बाळ आहे ना तू माझं सोनं बाळ आहे ना. तो येणार टायगर ओरडतोय बघ. टायगर आहे टायगर 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 आपलाच आहे. ते बघतोय ना वाघाचा आहे का कुत्रा आहे. कशाला ओरडतोस. मी त्यांना घेऊन जाणार आहे का कुठं. मी जाणार आहे का त्यांना कुठं घेऊन. अजिबात जाणार नाही. तूच माझं सोने आहे ना. ते दोघांनी तर तिकडे नुसता अर्धा जीव सोडलाय बुकून आणि ते तिकडे आणलेत इंग्लिश सगळी. ते आले तुला बघायला कोण आलाय तर तू कशाला एवढा ओरडतोय. गप गप. हा तुला नाही सोडलं. गप गप गप. त्यांना काय थोडाच द्या बस झाला. मामांनी आमचे चहा बनवले बघा. अरे वा. हा माझा लाडाचा आणि प्रेमाचा एवढाच मामा आहे. माझ्यावरती प्रेम करणारा. फक्त यांना टाकी यांना फक्त दाखवली होती आम्ही लहानपणी. सुने बसला होता मामाच्या बोकांडी आणि मामाचा जीव चालला होता खाली टाकीत. अर्ध पाणी प्याला होता. कोणती टाकी. पाण्याची ती पाठीमागची ते तुटली. अच्छा मामा तवाच गुप्त झाला होता. मित्रांनो आमची अर्धी माणसं बाहेर आहेत पाठीमाग आहेत ती चुकलीत. आता त्यांना कसं आहे. ए टायगर गप्प बस. टायगर ये म्हैस बघायला ये म्हैस. टायगर अरे ते गरीब आहेत त्यांना चंपा आहे चंपा आहे ते ए चॉप चॉप. बघा आता याचं काय नवीन चले. ए चल इकडं चल चल चल. हा हे बघ केवढे आलेत. हे इथं हे गोरुले आहेत. आले जोरात चावतो. हा गोरुले हात नको लावू. गोरुले चावते बघ. हे राजापुरी आंबा आहे. राजापुरी आंबा आहे. नाही काय नाही करणार तू. ते चावणार नाही. किती घाबरले बाबली. हा कुठं जाऊ नकोस. मार याला लात मार रे. मार वासरा मार याला. जा रिक्षात जाऊन बस जा. बस रिक्षात. इकडे येऊ नको जाऊ नको. जास्त लांब जाऊ नकोस. नो हा बस तिथं बसा. हा माझा सुतर आहे. हा मोठा हा त्यांचा मित्र आहे. तो माझा कुठं आहे तो. गाडीतच बसला. ए सुजल वासरू. अरे इकडे ये ना. तुझी ओळख करून द्यायची बाबा. पोरगी बघायची तुझ्यासाठी. ये लवकर. चल लवकर. गावाची कुठली भेटली तर भेटली एखादी. चल इथं बरं झालं तू गाडीत नाही हा तुमचा ना. तू किती लहान होता मागा आलो तेव्हा दूध पीत होता ना. चला आता आम्ही वरच्या मामाकडे चाललोय. तर या मामांचे दुसरे भाऊ आहेत ना वरती राहतात तर तिथे चाललोय आम्ही. चला टायगर चला काय नाही करत तू काय नाही करत. चला सर्वांनी या. लाईनीत या. आम्हालाच घर माहित नाही पण आम्ही चाललोय पुढं. हे नाही घर टायगर. हे नाही घर. कोणाच्याही घरी जाऊ नकोस. लोक घाबरून पळतील. कोणाचं. हा त्यांचं आहे हे आपलं समाज मंदिर होतं. पुढं हे बघ हे समाज मंदिर. हे बघ हे समोरचं हे होतंय बनतंय ना. काय काम चालू आहे. तुला आणलं. अरे मेरा मामा अयो कुकडी माही. मामाने बंगला बांधला. आई शपथ. आई मामा माझा तिसरा पोरगा बघितला का. बघा निवत देऊन गेलाय. आल्या हे घर पहिले असं उंचावर होतं ना. या आमच्या मामी कोण. तुझी बाची बाळा. अच्छा ही ह्याची का पप्पूची ना. बाबा आमच्या मुंबईचे घर काय करायला गावच्या घरांना. बघा आता बघा आमच्या मामाचा बंगला एकच नंबर.
वा है ना. हे बेडरूम का खोलू. मग काय अरे माझंच घर आहे ते. माझ्या नावावर केली. हा हा माझं तुमच्या बापाचंच आहे. तिला हाकलून देतो. टायगर मॅम टायगरला पाणी पाहिजे पाणी. बाबा इकडून बघा. हा हे टायगर टायगर नो नो ओ त्याला पाणी बी द्या ना फ्लॅट मध्ये. बघ त्यांनी सिस्टम कशी केली. बाबा काय भारी बनवलं ना. हे बघा मामाचा आमच्या बंगला. वा अजून काय बघतीस. किती मस्त आहे ना. फॅन बिन किती भारी लावलेत. मिक्सर सगळं लावलं. हात मोडला आजी तब्येत किती बारीक झाली. माझा वर जाय पहिल्या केवढ्या होत्या तुम्ही. पहिली मस्त मोठी होती पण आता फार बारीक झाली. ओळखलं मला. मग सांगा कोण आहे मी. भारती हय्या आमच्या आजीने ओळखला आम्हाला बरोबर. किती तुम्ही नटापटा केला परत ओळखू आल्याशिवाय राहते का. कधी किती वर्षापूर्वी आलेलो आम्ही. 25 वर्षापूर्वी आलेलो ना. हा आता मग तिकडं आंबेगावला जाता का नाही. आता कुठे जाते मी हात मोडल्यापासून. हात मोडला कसं काय काय झालंय. मुंबईला गेले दुखतोय. बेडवून पडले. हा लादी होती खाली. हा. मग ते हेच निघालं पुरं. अरे बापरे. मग ऑपरेशन झाला नाही नाही ना. बसवणारा कोणी हे केलं. अच्छा तर हे चौकून बरं झालं पण हे काय अजून बरं नाही. मामाच्या वरती बंगल्यामध्ये मित्रांनो चाललोय हे बघा आहे ना. आणि मामांनी बघा कसं लसूण बिसून मस्त काढून ठेवलंय. वा वाव भारी एक नंबर आहे. टॅरेस बघा मित्रांनो खरंच खूप छान आहे ना. आता लय घाई झाले तर पटापट मी आता व्हिडिओमध्ये काढते कारण हे लोक म्हणतात खूप उशीर होतोय रात्र होईल जायला. वाघाचा भीती पण आहे. इथून बघा मस्त यांनी असं बनवलंय एकच नंबर. येतो तागुली थांब आली. टायगर आला वरती मित्रांनो. हे बघा चला मस्त वाटतंय आणि खरंच खूप छान बांधलंय. बाबुडी आली थांब. ए बाबुडी इकडे मी. चला टायगर शोधते. तू नको जाऊ. आता तुला पण जायचंय. बघा आता टायगर चाल लवकर. त्याला बघायचं राहिलंय बघा. आता तो गेला. हा आला बघून. हा चला झाली शांतता. सगळे आले तूच राहिलेला जा. हा चला. हा चल लवकर चल या चल. कुठे गेला आता. ए आम्ही जाऊ का. तू राहतोस इथं. मग चल लवकर. सगळे गेले तोच राहिलेला वर घर बघायचं ना. हा हे बघा हे बांधलं ना ते पण विकून टाकलं. बाबा बरे आहेत का. बरे आहे ना. नाही ओळखलं. नेतवडकर आहे आम्ही. नेतवडचे वाघमारे. असं चांगलं वाटतं ना मित्रांनो. पाय नाही पडायचं आहे ना. गले मिलायचं. हा मामा कुठे गेला येते मग मी. हा ये बाळा पण ये बर का बाई. नक्की येणार. प्रॉमिस मला लिव करू नाही बरं का. आता तेवढंच लिव करू बर का. सगळ्या घाबरल्या तिथं ना. 7:30 वाजता मामांच्या इथं वाघ येतोय बघा. मामांनी व्हिडिओ दाखवलाय. तुम्ही तुम्हाला आता ना हा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमधला आहे ना. माझ्या मोबाईलमध्ये घेते आणि तुम्हाला आपल्या याच्यामध्ये दाखवते. कारण हे बघा गाडीचे इथं येऊन या वासराच्या इथे सगळे येऊन ते वाघनं फिरत असतात. रोज 7:30 वाजले की यांचं सगळं पॅकअप होऊन जातं. सगळे हे लोक मग खिडकीतून व्हिडिओ काढत बसतात. हा मामांचा रोजचा हा उद्योग आहे. रोज आणि एक नाही 4-4 वाघ येतात ते फिरकतात असे. तर या लोकांना ऐकलं तर सगळे पळायला लागले. आम्हाला काय नाही वाटत. तुम्हाला काय नाही वाटत. 4-4 वाघ येतात एक सोडून. मारत होता वाघ मारे म्हणतात आम्ही पारगावला चाललो डायरेक्ट. त्यांची आवाज आहे. मामा पाठवा तो व्हिडिओ बरं का. तर मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ. तो व्हिडिओ पाहून घ्या आता. मित्रांनो ही बघा आंब्याची आमराई. आणि किती स्वच्छ आणि सुंदर हे गाव आहे बघा ना. किती छान वाटतंय. कोणाला वाटेल इथून जावंसं. एवढं सुंदर गाव आहे हे ना. माणिकडो
आता आपण माणिकडोह धरणाकडे चाललोय. ही गावाची आता वेश आलेली आहे, म्हणजेच कमान आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कोण होते, तर हे टायगरच्या पप्पांचे मामा होते, ते होते ना मगाशी. हां ते, आणि हे त्यांचे छोटे मामा, जे आपण दुसऱ्या बंगल्यात गेलो ना ते मामा आम्हाला, हा हे मोठे, सॉरी हे मामा मोठे, ते मामा आम्हाला घेऊन आता जाणार आहेत माणिकडोह धरणाकडे. कशामध्ये? इरिगेशन पाटबंधारे खात्यामध्ये त्यांनी पूर्ण सर्व्हिस केली, रिटायर झालेले आहेत. आणि आता शेतीवाडी पण आहे त्यांची. चला मित्रांनो, हे बघा आम्हाला इथं माणिकडोह बिबट निवास केंद्रामध्ये, हे बघा इथं वाघ आहे ना आतमध्ये, बिबटे ते बघा. लवकर या. हे थांबा ना, आता यांना खरंच वाघ भेटणार आहेत का इथं बघायला. तर मित्रांनो, हे बघा माणिकडोहमध्ये आहे ना इथं ना बिबट निवास केंद्र, म्हणजे बिबटे इथं 55 वाघांना कैद करून ठेवलेले, कैदी होते वाघ. तर आता बघायला काय मिळणार नाही, कारण जाऊ देत नाहीत आतमध्ये, पण बाहेरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा सगळे वाघांचे फोटो काढून ठेवलेले तिथं आहे ना. हे बघा, ए काय रे बघायला मिळतील. आम्ही आलोय मुंबईवरनं, आम्ही आहेत पारगावची, तर माणिकडोह मध्ये. माणिकडोह संतोष मामा फुलपगार. हा, आणि उल्हास फुलपगार त्यांच्या इथं आलोय. त्या हिरव्या जाळीत ठेवल्यात ना. बघा ना लांबून आम्ही बघू, फक्त लांबून बघू, काय फोटो पण नाही काढणार ना, व्हिडिओ ना काय. फोटो नाही काढायचे ना. त्यांना आम्ही खूप रिक्वेस्ट केली, पण ते बोलतात नाही, म्हणून नाही होणार. मामांचं नाव सांगितलं, मामांना ओळखतात ते, पण बोलतात फुकट माझ्या नोकरीवरती दगा येईल बोलतात. कारण मागं बघा तिथून वाघ फरार झालेला, तर 4 कर्मचारी तिथून निलंबित झालेले. तर असं आणि परमिशनच नाही आहे कोणालाच नाही. पहिले द्यायचे भेटायला, पण कसं माणसांना बघून ते अजून हिंस्त्र बनतात, ते पिंजरा तोडून वाघ बाहेर पळतात. मग त्याच्यानी कोणाला एखाद्याला इजा होईल, काय होईल, म्हणून ते शासनाने बंद करून टाकलेलं आहे. त्यासाठी ते बोलतात कोणाला भेटूच द्यायचं नाही. त्यांचं निवासस्थान आहे फक्त वाघांचं, कुठंही वाघ सापडली की ते इथं आणून सोडतात. त्यासाठी त्यांनी ते बिबट्या निवासस्थान असं त्यांनी बनवलेलं आहे तिथं, बस एवढंच. बाकी मनोरंजनाचं ते काही असं हे नाही आहे, पर्याय नाही आहे किंवा साधन नाही आहे असं. तर चला जाऊ द्या, आपण माणिकडोहचं धरण बघूया. आता वाजले 7 संध्याकाळचे, आणि एवढ्या रात्रीचं आम्ही आलो आहे. आमचे मामा गेलेत पुढं निघून. तर चला जाऊ द्या. बिबट्या नाही बघायला मिळाला तरी तुम्ही व्हिडिओ तर बघितलेला आहे ना. असं चला, फायनली आम्ही माणिकडोह धरणापाशी आलोय. चल या बाबुडी, हा चला रे सर्वांनी सोबत चला. आणि धरणावरतून नाही जायला भेटणार वाटतं, धरण बघितलं का तिकडून किती खाली आहे. चला आता आपण धरणाकडे जाऊया. या 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 सगळ्यांनी या. टायगर भाग पळा, ए खाली जाऊ नकोस बाबा. हवा बघा कशी सुटले, माझा अवतार बघून तुम्हाला समजत असेल हवेनी. आणि हे बघा हा धरण आहे, इकडे खाली बघा दिसतंय पूर्ण. आपल्याला जायचं तिथे, तर बघू आता फटाफट चालत जायचंय. मामा मागं आपण बाईकने तिथं गेलेलो, मग आता गेलो असतो ना गाडीत. तिकडून रोड नाहीये का? तेव्हा सोडलो होतो, मामा नोकरीवर होता. अच्छा, हा तिकडून आतून आलेलो आपण. बरोबर. बघा मित्रांनो, आमचा पोरगा चाललाय मस्त. ए जास्त पुढे जाऊ नकोस. मित्रांनो एवढं डोंगर उतरून आलेली आहे मी. आणि आले आता फायनली. या हे बघा आम्ही दोघंच आलो आहे, आणि अजून सगळे वरतीच आहेत आहे ना. ते बघा सगळे तिकडून उतरून येत आहेत. एवढी पाऊल वाट बेकार होती ना. हा हे बघ म्हशी आलेत. ए भुकायचं नाही कोणाला, टायगर ओरडायचं नाही अजिबात नाही. म्हैस मारणार. नो इकडे ये, चल इकडे नो भागो. त्यांच्या म्हशी पळून लावशील नाही पागल. काय जाऊ नको कुठं, इथंच थांब. तुम्ही सगळं धूळ उडाली ना.
हे बाबा, तर हे बघा इथं मित्रांनो, हा आहे माणिक डोहचं धरण. मी तुम्हाला आउटसाईडने दाखवत्या. हे बघा बाबा, किती मस्त. आणि सोडल्यावर पाणी किती भारी वाटत असेल. ए ए ए ए ए न न न अजिबात पुढे जायचं नाही. खाली पूर्ण दरी आहे, अजिबात नाही. न न हे बघा मित्रांनो, हे बघा ना, किती भारी असं धरण आहे. आणि मित्रांनो हे बघा, तर जाऊ द्या, आपल्याला धरणाविषयी माहिती आपण यांच्याकडून या दादांकडून थोडक्यात घेऊया. हे कर्मचारी आहेत. तर दादा, हे धरण किती एकरमध्ये समाविष्ट झालेलं आहे, जरा सांगू शकाल? म्हणजे एकर किंवा त्याचं व्यासपीठ किती आहे? 11 TMCचं आहे. 11 DMCचं. आणि म्हणजे पाण्याची क्षमता. त्याचा साठा आहे ना, हा, 40 किलोमीटर आहे इथून 40 किलोमीटर साठा नाणेघाटपर्यंत असतो. नाणे घाटापर्यंत आहे. बापरे. आणि याचं पाणी किती गावांना जातं? पाणी आता भरपूर गाव आहेत वरती. वरती पण आहेत ना अजून याच्या? आणि इथून खाली सोडलं अजून खालती पण? आता पाणी नगर पर्यंत आहे. अरे बापरे. आणि याची खोली किती असेल खाली? काहीतरी 250. हे असं अंदाजे 250 तरी असेल म्हणजे तुमच्या मध्ये आहे ना? 250 किलो खाली फूट आणि 40 फूट. हा 250 फूट. तर त्या दादांनी थोडक्यात आपल्याला त्या धरणाविषयी माहिती दिली. तर आम्ही पुढच्या वेळेस आलो तर आम्हाला नक्की तुम्ही एकदा आम्हाला दिवसाचा का होईना पण पूर्ण याची परमिशन द्या आतमध्ये जायची. ठीक आहे? आमच्याकडे नाही ना. परमिशन कुठे घ्यावी लागेल? नारायणगावला. नारायणगावला जावं लागेल, हेड ऑफिसला. ठीक आहे, चला मित्रांनो, त्या दादांनी असं सांगितलं. हे बघा, आम्ही आता गणेश खिंडीपर्यंत आलोय आणि आमचे अर्धे प्रवासी पाठीमागं आहेत, तर काही दिसत नाही. आणि गणेश खिंडी अंधार बघा किती आहे ना, इतका अंधार आहे ना या गणेश खिंडीमधून. पुढचा रस्ता दिसेना झाला. नशीब आपल्या गाडीच्या हेडलाईटी तरी चालू आहेत. आणि आमची ही लाईट कुठे? हां, हे बघा आता. आणि माझ्या बाबल्याला लागले तहान. आता घरी गेलोच पाणी देते. इथं काही पाणीसाठी थांबलो नाही, कारण ना खूप रात्र होत चालली आणि त्यांची रिक्षा आहे ना, तर त्या रिक्षाला कसं दरवाजा नाही, त्यामुळे आणि त्यांना कसं रात्रीची रिक्षा चालवायची सवय नाही. आणि त्यामध्ये बिबट्याची भीती जास्त त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते घाबरून कसं बसे आपलं चाललेत म्हणून चाललेत, पण आमच्या नावाने मनातल्या मनात पक्क्या शिव्या देत असतील खूप. म्हणजे यांच्यामुळे आम्हाला कुठं आणलं. त्यांना कधी असा प्रवास त्यांनी कधी आयुष्यात केला नाही, पण आम्ही मोठं धैर्य दिलंय त्यांना. चला त्याच्यामुळे आम्ही पण हळू चाललोय असं. आणि त्यात रिक्षाचे त्यांचे हेडलाईट पण मध्ये मध्ये बंद पडतात ना, म्हणून भीती वाटते. त्यात काय झालंय, हा घाट आहे, ही खिंड आहे, गणेश खिंड पूर्ण घाट आहे. माळशेज घाटासारखाच हा सुद्धा घाट आहे. तर तो घाट पूर्ण आता उतरायचं. मागच हे बाईकवरती आहेत ना पोरं, ते त्यांना हळूहळू आणतायत. त्यात आम्ही पुढे अशी आमची लाईनशीर गाडी चाललेली आहे. चला आता आलोय, घाट उतरतच आलोय मित्रांनो. हे बघा, बिचाऱ्यांना फोटो काढायचा खूप मूड होता, पण काय झालं, अंधार पडत गेला, उशीर झाला आम्हाला जास्त. आम्ही जर लवकर निघालो असतो ना, तिथलं निसर्ग एवढं भारी आहे ना. एक दिवस मी पुन्हा जाणार, तुमच्यासाठी खास करून जाणार, आणि ते निसर्ग मी तुम्हाला दाखवणार, दिवसाचं दाखवणार. कारण हे रात्रीचं थोडंसं झालं, जेवढं कॅप्चर करायचं तेवढं झालं आहे, पण संपूर्ण तो जो मला आपला जो धरण होता ना, तो धरण पूर्ण कॅप्चर करता आला नाही. कारण तिथं ना कोणतं मोहळ होतं? आगे मोहळ. खूप मोठं, म्हणजे मधमाशाचा पोळा. गावच्या भाषेमध्ये त्याला कसं बोलतात, गावठी भाषेमध्ये आगे मोहळ म्हणतात. त्याची मधमाशी आहे ना, ती जर चावली ना माणसाचा जीवच जातोय. म्हणजे ते एक साथ लाखो अटॅक करतात. त्यामध्ये आम्ही लावलेला सेंट, त्यामुळे ते लोक बोलत होते तुम्ही जाऊ नका. सेंटला ते अट्रॅक्ट होतात जास्त करून त्या मधमाशा. आणि आगे मोहळ आहे तो, त्या मधमाशा खूप मोठ्या असतात आणि जास्त प्रमाणात असतात. एक आली तर तिच्या मागं सगळे येतात. त्यामुळे त्यांनी रिस्क घेत नव्हती. त्यासाठी ते सांगत होते तुम्ही पुढे जाऊ नका, असं असतं. तर ते आपल्यासाठीच चांगलं सांगत होते, म्हणून आम्ही जास्त पुढे गेलो नाही. पण जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे मित्रांनो. तर चला आता घरी जातो आम्ही. आणि घरी पण आता गेल्यावरती आमचं काम वगैरे 8:15 वाजले, रात्री जेवण वगैरे सगळं स्वयंपाक करायचं आहे. तर राहिला आहे उद्याचा एक दिवस. तर उद्याच्या दिवसात पण आता काय काय होतं आहे ते बघूया. अजून जायचं आहे एका ठिकाणी, तेही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा आमचा प्रवासाचा आणि माणिक डोहचा
धरणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.